नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संचयामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कुणी बांधलेले आहे? महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात प्रवासी दिवस दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9 जानेवारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन करण्यात आला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सदाशिव नीलकंठ जोशी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चौदार तळे सत्याग्रह. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या तिरंग्या राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? भारताच्या तिरंगा ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केसरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराज 1920 साली येथे झालेल्या ब्रह्मोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. राजश्री शाहू महाराज 1920 साली येथे झालेल्या ब्रह्मोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हुबळी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केलेली आहे? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रास बिहारी बोस. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? खालपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 20 मार्च. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅल्शियम ऑक्सलेट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. कॅल्शियम ऑक्सलेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 19. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अनुच्छेद 51A. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातोशी नाकामोटो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिस. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय. हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सी राजगोपालचारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे CV रमन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे
जन्मगाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यावली. हे काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे. नेक्स्ट, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रासबिहारी बोस. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झाले. सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तारापूर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मिसेस वर्ल्ड 2022ची मानकरी कोण ठरलेली आहे? मिसेस वर्ल्ड 2022ची मानकरी कोण ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सरगम कौशल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केलेले आहे? भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाबा आमटे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. बाबा आमटे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय चहा दिन केव्हा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय चहा दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 डिसेंबर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिराज उद्दौला. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बायनाबाई चौधरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोचीन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाणे कुणी लिहिलेले आहे? वंदे मातरम हे राष्ट्रगाणे कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रादेशिक विभाग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे काय? जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे काय असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्षितिज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत तुकाराम. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दर्पण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 एप्रिल 2016. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 365 प्रति चौरस किमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 25 नोव्हेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सागर तळावरील पर्वतरांगांना ओळखले जाते म्हणून त्यांना काय म्हणतात? सागर तळावरील पर्वतरांगांना ओळखले जाते त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जलमग्न पर्वत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? शीख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुरु नानक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 नोव्हेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.